मुंबई के भांडुप में रेलवे स्टेशन के बाहर सोमवार देर रात एक बस ने 13 पैदल यात्रियों को कुचल दिया। हादसे में 3 महिला सहित 4 लोगों की मौत हो गई। 9 लोग गंभीर रूप से घायल हुए हैं। मुंबई पुलिस ने बताया कि हादसा रात 9:35 पर बृहन मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई एंड ट्रांसपोर्ट बेस्ट की बस से हुआ। शुरुआती जानकारी के अनुसार बेस्ट की बस रिवर्स करते समय बेकाबू हो गई और सड़क पर चल रहे लोगों को चपेट में ले लिया। हादसे के बाद बस ड्राइवर को हिरासत में ले लिया गया है। घटना के बाद एम्बुलेंस, मुंबई फायर ब्रिगेड और बेस्ट की टीम मौके पर पहुंची। आज रात्रो भांडूप वेस्ट रेल्वे स्टेशनच्या जवळ 9:35च्या सुमारास BEST बस या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे। त्याच्यामध्ये जवळपास 13 जे पादचारी होते ते इंज्युअर्ड झाले। त्या 13 पादचाऱ्यांना आम्ही हॉस्पिटलला रवाना केलं। त्यातील 4 जे लोक आहेत ते या घटनेमध्ये दगावले आहेत, ज्याच्यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुष आहे। आणि जे इंज्युअर्ड आहेत, इंज्युअर्डमध्ये 9 पैकी 8 पुरुष आणि 1 महिला आहे। मुलुंड आणि राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी इंज्युअर्ड आणि मयत त्या ठिकाणी आहेत। या घटनेतला जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे। सध्या याबाबत आमचे पोलीस अधिकारी अंमलदार जे मयत आणि जे त्यामध्ये इंज्युअर्ड आहेत त्यांची जी पुढची मेडिकल प्रोसिजर आणि इंज्युअर्ड लोकांचे जबाब नोंदवण्यात आम्ही हॉस्पिटल या ठिकाणी उपस्थित आहे। बसचा जो वाहन चालक आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अपघाताचं जे कारण आहे त्याच्यामध्ये आम्ही CCTV फुटेज आणि बसचा जो मेकॅनिकल त्या ठिकाणी टेक्निकल पूर्ण त्याची चेकिंग होईल, त्यानंतर सांग। अद्याप तसा काही संशयास्पद प्रकार नाही। ड्रायव्हर आमच्या ताब्यात।